नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टीईटी बाबत एक अपडेट आलेलं आहे. ते अपडेट काय आहे बघू आपण. अनुकंप तत्वावर नियुक्ती शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं किंवा अनुकंपावर सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना 31 जुलै 2025 या GR नुसार जे की शिक्षक पात्रता परीक्षा कंपल्सरी करण्यात आलेली आहे. नेमकं काय सांगितलंय बघा इथे. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी ही कंपल्शन का केलं, तर जी की 1ली ते 8वी या वर्गासाठी महा टीईटी परीक्षा पास करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि ही परीक्षा पास करायची असेल तर तुम्हाला आपला जे काही कोर्स आहे तो जॉईन करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक पात्रता परीक्षा सर्व विषयासह बालमानसशास्त्रासहित आतापर्यंत 3000 विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा पास करून दिलेली आहे. ऍडमिशन सध्या ओपन आहेत. पर्सनल मार्गदर्शन असेल, फक्त 50 विद्यार्थ्यांची एक बॅच असेल. 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळवा. बेसिक पासून तयारी करून घेतली जाईल. टेस्ट सिरीज, नोट सर्व पेपर पॅटर्न नुसार घेतले जातील. लेक्चर अनलिमिटेड वेळेस पाहता येईल. आणि आपल्याला जी काही यशाची गुरुकुली ग्रो अकॅडमी आहे, या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये महा टीईटी 100% पास करून दिली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वेळ न वाया घालवता आतापासून अभ्यास केला तरच ही परीक्षा पास करता येणार आहे. चला मित्रांनो, GR मध्ये काय दिलेलं आहे पाहू पुढे. अजून काही अपडेट आहे का? विद्यार्थी मित्रांनो, असं सांगण्यात आले, शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली होती. ती सवलत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मानकांशी विसंगत असल्याने 2 येथील शासन निर्णयाद्वारे अशा शिक्षकांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले होते. संदर्भ 3 मधील शुद्ध पत्रिका नव्हे, मुदत 5 वर्षे इतक्या कालावधीत वाढवण्यात आली. अनुकंप तत्वावर नियुक्ती प्राथमिक शिक्षण सेवकांना अथवा शिक्षकांना दिनांक 1/9/2029 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या मुदतीत सदर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची शिक्षक पदावर सेवा समाप्ती करून अनुकंप धोरणानुसार त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची तरतूद देखील निर्णयाद्वारे करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण सेवक पदावर अनुकंप धोरणानुसार नियुक्त झालेल्या ज्या उमेदवारांना 3 वर्षाची सेवा कालावधी पूर्ण झाला आहे व त्याची सेवा दिनांक 1/9/2029 पर्यंत चालू ठेवायची आहे, त्यांना सेवा सातत्य देण्यात यावे किंवा कसे याबाबत शासनीय निर्णय स्पष्टता करण्यात आलेली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे ही अर्हता धारण न करणाऱ्या व प्राथमिक शिक्षक शिक्षण सेवक पदावर अनुकंप तत्वावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना सेवा सातत्याखालील प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. मित्रांनो, सरळ सांगण्यात आलेले आहे, इथून पुढे 3 वर्षामध्ये त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं कंपल्सरी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमीचा रिझल्ट चांगला आहे. तुम्ही या ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या क्लासला तुम्ही जॉईन होऊ शकता. आपला संपर्क क्रमांक अजून एकदा देतो, म्हणजे संपर्क क्रमांकावर संपर्क साधा, व्हॉट्सअप संपर्क करा किंवा कॉल केलं तरी काही हरकत नाही. पण 100% गॅरंटीसह तुम्हाला आतापासून अभ्यासाला सुरुवात केली तर कितीही वर्षाचा गॅप असू द्या, आपण महा टीईटी क्रॅक करून देणार. फक्त रेग्युलर आपल्या क्लासला हजर राहावं लागेल. आणि रेग्युलरली हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच आपल्या क्लासच्या माध्यमातून फायदा सुद्धा होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.